लाडकी बहीण योजना आज होणार मार्च महिन्याचे पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज सकाळपासूनच महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच जमा होत आहेत. आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या महिलांना आणि कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट तुम्हाला यूट्यूबवर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आता बघा, आज दिनांक 13 मार्च आणि आज लाडक्या बहिणींचे पैसे वाटप करण्याचा मोठा दिवस असणार आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 जमा होणार आहेत. ते म्हणजे कोणते? तर फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा एकत्रित जो लाभ आहे तो महिलांच्या खात्यावर आता जमा होणार आहे. त्याचे मेसेजसुद्धा तुम्हाला लवकरच येतील. आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आताच 2 ते 3 दिवसांपूर्वी अर्थसंकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण आज फक्त काही निवडकच जिल्हे आहेत आणि त्या निवडकच जिल्ह्यांमध्ये म्हणजेच काहीच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे की याच जिल्ह्यांमध्ये राहिलेले 1,500 रुपये म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर आता या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादी आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीसाठी 36,000 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद अजितदादा पवार यांनी केलेली आहे. आता याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठा लाभ मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आता या कोणत्या महिला आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण आज 13 मार्च 2025 तारीख आहे आणि आजच्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर जे आहेत ते पैसे जमा होणार आहेत. मग आता ते पैसे एकत्रितरित्या 2 महिन्याचे जमा होणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये जे आहे ते 3,000 जमा होणार आहेत. आता या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि जर या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुमच्या खात्यावर जे आहे ते पैसे डायरेक्ट डीबीटी माध्यमातून जमा होणार आहेत. चला तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांची यादी आहे हे आपण पाहूयात. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांना होळी निमित्ताने साडी देखील मिळणार आहे. आता ही साडी कशी आणि कुठे मिळणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत आणि ज्या 10 ते 15 लाख महिला या योजनेतून बाद झालेल्या आहेत त्या सरकारच्या या अटींमध्ये बसत नाहीत. आणि जर तुम्ही सरकारच्या या अटी आणि नियम पूर्ण केले असतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला देखील या योजनेतून बाद केलं जाईल, म्हणजेच तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकारच्या अटी काय आहेत? तर पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते ती फक्त सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजे जिथे बघा तुम्ही, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सरकारच्या एकाच योजनेचे पैसे मिळतील. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणींना देखील या योजनेतून बाद केलं जाणार आहे, म्हणजेच त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच त्यांच्या घरी कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना देखील आता या योजनेतून बाद केलं जाणार आहे. कारण की सरकारने अशी घोषणा केली होती की या योजनेचा लाभ जो आहे तो फक्त गरीब महिलांनाच मिळणार आहे. आणि चौथी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि तुमचं KYC कंप्लीट असायला हवं, तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा तुम्हाला देखील पैसे होल्ड केले जातील, म्हणजे तुम्हाला देखील या महिन्याचे पैसे मिळणार नाही ते जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर आपल्या बँक अकाउंटशी लिंक करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता आज 8व्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासूनच मार्च हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत. तर आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर ते 12 जिल्हे नेमके कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगली, त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे अहिल्यानगर,
त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे ते अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्याच्यानंतर 5वा जिल्हा आहे सातारा, त्याच्यानंतर बीड, यवतमाळ, ठाणे, जळगाव आणि नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्येही जवळपास 50% महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर त्यांना आज पैसे मिळणार आहेत. आता या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल, तर तुम्हाला पैसे जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार तुम्हाला होळीच्या निमित्ताने साडी वाटप करणार आहे. आणि आता ही साडी कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला साडी हवी आहे की नाही आणि ही साडी तुम्हाला कुठे मिळेल हे बघूयात. आता ही साडी तुम्हाला होळीच्या सणानिमित्ताने सरकारने द्यायचे ठरवले आहे. कारण की सगळ्या लाडक्या बहिणींना होळीच्या सणासाठी बहिणींना खुश करण्यासाठी सरकार साडी देणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या लाडक्या बहिणींना ही साडी जी आहे ती मिळणार आहे. आता ही साडी तुम्हाला रेशन दुकानावरच मिळणार आहे. म्हणजेच जिथे तुम्हाला जिथे तुम्हाला दर महिन्याचं रेशन मिळतं त्याच ठिकाणी तुम्हाला साडी देखील मिळणार आहे. तर तुम्ही या साडीचा लाभ घेऊ शकता. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक समजून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा.